उत्तर भारतीय आता महाराष्ट्रात पोटा पाण्यासाठी आलेले केवळ स्थलांतरित राहिलेले नाहीयेत, ते एक राजकीय ताकद बनलेत। कारण लोकशाहीमध्ये संख्या ही राजकीय ताकद असते। त्यामुळे भाकरीसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीयांची राजकीय भूक आता जागृत होणं स्वाभाविक आहे। अशात भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या वक्तव्यानं मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असं राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे। कृपाशंकर सिंग यांचं विधान वादाला उधाण। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। नेत्यांमध्ये रंगलं सोशल मीडियावर वॉर। बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे। मुंबईच्या महापौर पदावरून झुंपली। जसं आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलंय, हा मराठीच होणार, हा हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये आयोजित उत्तर भारतीय मंचाच्या कार्यक्रमात बोलताना केलेल्या याच विधानावरून वणवा पेटला। उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसवण्याचा निर्धार कृपाशंकर सिंग यांनी केला। पालिका निवडणुकीआधीच मुंबई आणि MMR रिजन मधील मराठीचा मुद्दा गाजतोय। आता कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्याचा आधार घेत ठाकरेंच्या पक्षानं सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरुवात केली। भाजपचं ठरलं, मुंबईचा महापौर उपराच, मराठी माणसात जागा हो, अशा आशयाची पोस्ट ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। भारतीय जनता पक्षाचं हे कारस्थान असून वातावरण निर्मिती करण्यासाठी भाजपने कृपाशंकर सिंग यांची नेमणूक केली आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला। बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे। आणि भाजपनं त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी। कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे, बरं का। आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे, ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात। मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊन हे भाजपने केलेलं कालचं कृत्य आहे, आणि त्यासाठी थोबाड निवडलं कृपाशंकर सिंग यांचं। ठाकरेंचा पक्ष आणि मनसेच्या नेत्यांनी कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्यावरून हल्लाबोल करण्यास सुरुवात केल्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री पुढे सरसावले। नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। जितकी मिरची ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौरची लागली, तितकी मिरची बुरखेवाले महापौर बनलीच तर याची का लागली नाही। यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते। बाकी मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार, अशा आशयाची पोस्ट करत नितेश राणेंनी ठाकरेंच्या पक्षावर पलटवार केला। कृपाशंकर सिंगनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय बनू शकतो असं म्हटलं, तर हे सगळेच बिळातून बाहेर आले, बोंबलायला लागले। जेणे काय हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारीच ह्या लोकांनी घेतलेली दिसते। पण एक तुम्हाला विश्वासाने सांगतो, कोणी कितीही बोंबलून दे, मुंबईचा महापौर जसा आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलंय, हा मराठीच होणार, हा हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार। माझा त्यांचा प्रतिप्रश्न हिम्मत असेल तर हे घोषित करा की आम्हाला कुठल्या मोहल्ल्यातला महापौर करायचं नाही, हे त्यांनी घोषित करावं। आणि आमचा थेट आरोप आहे की ज्या पद्धतीचं नरेटिव्ह मतांच्या लांगुलचालनासाठी उद्धव ठाकरेजींचा पक्ष आणि त्याला साथ राज ठाकरे यांचा पक्ष देतोय, ते मराठी मुस्लिम, मुस्लिम मराठी, ही मामू नावाची जी काही पद्धत आहे ना, त्या मामूच्या विरोधात आमचा एल्गार आहे की हिंदू मराठी आणि हिंदुत्व घेऊन मराठी माणसाला नेतृत्व देऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत। मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी विरुद्ध अमराठीच्या मुद्द्यावर लढली जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामागचं कारण म्हणजे निवडणूक प्रचारापूर्वीच तसे सूर उमटू लागले। कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य त्याला निमित्त ठरलं।
त्यामुळेच हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा. नरेश भोबाटेंचं ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.